हॅलो गाईज, माय आर्टवर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कार्डबोर्ड असे पण आपल्या घरात खूप येत असतात, कारण आपण काही ऑर्डर केली तर त्याबरोबर कार्डबोर्डचं येणं हे ठरलेलंच असतं। त्यामुळे आपण कार्डबोर्डचाच काहीतरी यूज करणार आहोत। आणि बघा काय बनवतोय मी, त्याच्यापासून फोटो फ्रेम बनवतोय आपण। तर फोटो फ्रेम बनवण्यासाठी आपल्याला 3 सेम साइजचे कार्डबोर्ड लागतील, 1, 2 आणि हे 3। ठीक आहे, तर कार्डबोर्डची साइज बघून या। कार्डबोर्डची साइज आहे 6 इंच बाय 5.5 इंच। आता हे झाले आपले 3 कार्डबोर्ड या साइजचे। हा बघा मधला स्क्वेअर आहे, तो आपल्याला कटिंग करायचा आहे। तर आपण हा मधला स्क्वेअर जो रिकामी करणार ना, ती 3.5 इंचचा एक साइड आणि दुसरी साइड असणार आहे 4 इंचची। ठीक आहे, तर आपण ही कटिंग करून घेऊया। बघा, तर तुमच्यापैकी कोणी वयाने लहान असेल आणि तुम्हाला बनवायचीच आहे तर ठीक आहे, व्हिडिओ बघा तुम्ही, पण तुमच्या घरातल्या मोठ्यांचा सपोर्ट घ्या फ्रेम बनवण्यासाठी। ठीक आहे, तर कारण आपण कटिंग करायला घेणार आहोत, तर शार्प नाईफ यूज केलेली आहे। तर असे 4 साइड मी कट करून घेतलेत पहिलेच। तर ठीक आहे, आता बघा हा स्क्वेअर एक झाला, तर ही 2 स्क्वेअर, हे 3 स्क्वेअर झालेले आहेत, तयार रेडी झालेले आहेत। हे बघा, तर हा आपण एकमेकावरती चिकटवून घेणार आहोत आणि जमलंच तर ह्याला हे लावणार मास्किंग टेप। कारण काय, आपलं काम व्यवस्थित आहे। असे थोडे वाकडे तिकडे असतात ना हे कार्डबोर्ड, तर ते मास्किंग टेप लावल्यानंतर व्यवस्थित दिसतात। या पट्ट्या आहेत ना आपल्याला त्याच्यावरती चिकटवायच्या आहेत त्या फ्रेमवर। तर मी तुम्हाला यांची सुद्धा साईज सांगून देते किती आहे। 14 सेंटीमीटर बाय 1 इंच, ही 1 इंचची असणार आहे आणि ही 14 सेंटीमीटर। अशा आपल्याला 4 पट्ट्या हव्यात। ओके, आता ही झाली त्याची साईज। ही दुसरी रुंदी आहे 10, तर 10 सेंटीमीटर याची रुंदी आहे। ही 10 सेंटीमीटरची आहे आणि ती 10 सेंटीमीटरची आहे। तर आता मी सगळ्यांना मास्किंग टेप लावून घेते। तर ही पहा मास्किंग टेप, पहिला आपण त्या फ्रेमची मोठी साईज जी घेतलेली आहे, म्हणजे ही वाली, ही जी कट केली हिला आपण स्टिक करून घेणार आहोत एकमेकावर। तर इथे मी फेविकॉलचा वापर करते। सगळ्यात प्रथम आपण फेविकॉलनी यांना स्टिक करून घेणार आहोत। त्यानंतर आपण काय करूया, हिला ना व्यवस्थित बसण्यासाठी ही मास्किंग टेप, ही बघा, ठीक आहे, ही पहिले थोडी थोडी काढून घेऊया आणि इथे तिथे बरोबर लावून घेऊ। दुसऱ्या वस्तूंना मास्किंग टेप लावायची आपल्याला, ती करून घेऊया। दुसरी घेऊया, मी आणखीन एकदा दाखवते, मला असं वाटतं की कॅमेऱ्यात आलेलं नाहीये। ठीक आहे, बघा एकदा बघून घ्या पुन्हा। ही बघा मास्किंग टेप मी कट करून घेतलेली आहे। आता ती अशा पद्धतीने अर्धी हाफ मध्ये चिकटवायची। हाफ मध्ये चिकटवल्याच्या नंतर हिला ना पूर्णपणे असं बसवून घ्यायचं, कारण हा आपला जो फ्रेम बनलेली आहे ना ती खूप हलकी आहे, म्हणून आपण हिच्यावरती मास्किंग टेप लावतोय। अशा पद्धतीने असं ठेवायची। ही बघा, ही दिसते तुम्हाला अर्धी ओपन आहे, तर ती अर्ध्या ओपन घडीवरती ही वरची फोल्ड मारायची, बस। आता अशाच प्रकारे सगळं कव्हर करायचं। तरी पहा आपली फोटो फ्रेमच्या वरती जी फ्रेम बसणार आहे ना ती रेडी झालेली आहे। हे आपलं झालेलं आहे। आता मी हे कव्हर करून घेते। ओके, तर बघा आपलं हे काम झालेलं आहे रेडी। तर आपल्याला सिंगल पट्टी बसवायची। तर आतापर्यंतचा व्हिडिओ नीट बघून घ्या। ही बघा आपण या पट्ट्या बसवलेल्या आहेत इथे, तर आपण हे बसवलेलं आहे आणि याला आता आपण ठेवणार आहोत थोडंसं फिक्स करायला। तर एकदा ना ही साइड कशी बसवायची ना आतमधली ती बघून घ्या।
फ्रेमच्या एंडिंग पर्यंत कापून घ्यायचं आपल्याला। हे बघा, ठीक आहे ना, कळलं ना तुम्हाला कसं बसवायचं हे। तर इथपर्यंतचं काम पूर्ण झालेलं आपलं। हे बघा, आता तुम्हाला कळलं असेल ना काय केलं। व्हिडिओला नाही कळलं तर व्हिडिओ परत प्ले करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर आता आपण काय करणार आहोत, ही फ्रेम आहे ना बाजूला ठेवतो साईडला, आणि जी पहिली फ्रेम घेतलेली, जिच्यामधून स्क्वेअर कट करून घेतलेला, त्याच्यावरती आपण हे प्लॅस्टिक लावून घेणार आहोत। तर असं प्लॅस्टिक जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला काय करायचंय, दुकानात जायचंय, त्यांना सांगायचं आम्हाला ना OHP शीट हवी आहे, OHP शीट घेऊन या, तिच्याने आपलं काम होऊन जाईल। तर आता आपण परत फेविकॉलचा यूज करतोय। ही चारी साईडने आपल्याला पॅक करायची आहे। ही आपल्याला वरची फ्रेम देखील चिकटवून घ्यायची। कशी चिकटवायची ती बघा, सॉरी। तर ग्लू आहे ना 3 साईडला फक्त लावायचं आहे, 4 साईडला लावायचं नाहीये। आणि आता थोडं लास्ट काम होणार आहे, तर थोडं जास्त ग्लू अप्लाय करायचं आहे। तर आता काय करायचं आहे, तसंच मगाशी तसं केलं ना आपण, तसंच काढायची ही मास्किंग टेप आणि 4 साईड तिच्या लॉक करून घ्यायच्या थोडा। आता बघा मी अशी ठेवलेली आहे, इथे बसवली टेप आणि पाठच्या साईडला स्टिक केलं। परत दाखवते, परत बघून घ्या। ही बघा, ही थोडी छोटी कट झाली आहे, इकडे बसवली बरोबर, ही बघा इथे बसवली, प्रेस केली, दोन्ही साईडनी चिकटवून टाकली। असं करत करत आपल्याला 3 साईड ट्रेस हे करून घ्यायच्यात, 4 नाही, 3च फक्त, या 3च साईड आपल्या या साईडला हे करून घ्यायची। आपली वरची साईड आहे ना ती मोकळी ठेवलेली आहे आपण। इथपर्यंतचं काम आपण डन केलेलं आहे। इथे फक्त ही साईड आपण मोकळी सोडणार आहोत वरची। तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा, आणि आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। ही साईड, वरच्या साईडमध्ये फक्त ही इतकंच 1 इंचाचं अंतर जे आहे ना ते कव्हर केलेलं आहे, बाकी बरोबर। ही आपल्याला ओपन ठेवायची एवढी, एकदम खेचून घ्यायचे आणि पाठीमागे चिकटवायचे। तर हे बघा मस्तपैकी कव्हर झालेलं, सगळं व्यवस्थित पॅक झालेलं आहे। हे दिसतंय, इथून इथपर्यंत छान पॅकिंग झालेली आहे। तर प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, आणि घरी हा व्हिडिओ बनवून बघा। तर बघा, ही आतापर्यंतची फ्रेम आहे ना आपली इतकी कंप्लीट झाली। हिच्यामध्ये फोटो पण टाकून दाखवला मी तुम्हाला। आता हिचं डेकोरेशन कसं करायचं आहे ते मी दाखवते, तुम्ही नीट बघा। हे बघा, ग्लू आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। 1 चमचा ग्लू, व्हाईट ग्लू कुठला पण, आणि 1 चमचा पाणी आपल्याला लागणार आहे ते बनवायसाठी। जास्त मोठी लेअर आपल्याला बनवायची नाहीये, एकच सिंगल कोट लावूया आपण। अशाच प्रकारे तुम्ही देखील करा, डॅब डॅब करूनच लावायचं आहे। ते इतकं काम आपलं झालेलं आहे, थोडं आपण सुकायला ठेवूया। तर इथे ना मी छोटे छोटे 2 एलिमेंट बनवलेत, कॅट अँड डॉग, ते आपण फोटो फ्रेमवर स्टिक करणार आहोत। तर मला डेकोरेशनसाठी जास्त काय वस्तूंची गरज नाहीये, पण तरी पण मी हे 2 बनवून ठेवलेत। तर आतापर्यंतचा व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला तर असेल नक्कीच तुम्हाला, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलला नवीन असाल तर बेल आयकनला प्रेस देखील करा, आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला काय बघायला आवडेल आणि काय आवडलंय व्हिडिओमध्ये। तर ही बघा
कार्ड पेपरची रशी आहे ही. तर ही रशी आहे आणि हा फेविकॉल आहे आपला. तर आपल्याला जशी बसवायची आहे तशी पहिले तिला अरेंज करून घ्यायची, बघायचं कुठे बसते ती. ही बघा, मला इथून अशी बसवायची. तर मी ना मार्किंग करून घेते. फेविकॉल डायरेक्टच अप्लाय करायचा विचार करते. तर ही रशी जशी तुम्ही स्टिक कराल ना ग्ल्यूनी, तसं आपण तिला मास्किंग टेप लावत जाणार आहोत. एक्स्ट्रा जी आहे ना ती आपण कटिंग करून घेणार आहोत. अशी काहीशी दिसेल, जसं तुम्ही तिला वळवणार तशी ती दिसणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही आता काय करायचं आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर आता शेवटचं काम करायचं बाकी आहे. कलर करूया. तर हे बघा, मी आता या टिश्यू पेपरचा यूज करणार आहे, पण जर तुमच्याकडे स्पंजचा तुकडा वगैरे असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला कलर आहे ना पहिला टिश्यूवर किंवा स्पंजवर घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्या ज्या बॉर्डर आहेत, या बॉर्डर आहेत, यांना थोडंसं टॅप करायचं आहे. बस, जास्त काय करायचं नाहीये. जास्त काम त्याच्या कडांवरती करा, म्हणजे ही कॉर्नर आहेत ना याच्यावरती. ही बघा बघा किती छान वाटायला लागलं, शेडिंग आली ना त्याला. ठीक आहे. तर बघा, ही फ्रेम आहे ना अशी दिसेल आपली. हे बघा, ग्रीन कलर घेतलेला आहे. तर जी आपल्याला आवडतील ती आपल्याला उचलायची त्याच्यातून आणि फक्त ग्ल्यूनी स्टिक करत जायचे. लाईट कलरच्या बाजूला डार्क कलर घ्या आणि डार्क कलर असेल त्याच्या बाजूला लाईट. आपण याला स्टिक करून घेऊया. तर ही पहा, आपली कार्डबोर्ड पासून बनवलेली फोटो फ्रेम रेडी आहे. आपली फोटो फ्रेम रेडी झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये फोटो इन्सर्ट करूया. तर ठीक आहे, आपली फोटो फ्रेम बघा पूर्ण झालेली आहे. हिच्या मागे तुम्ही की नाही क्लिप लावू शकता. हा आहे आपला ज्यूटचा दोरा. आपल्याला किती घ्यायचा आहे, बस हे बघा एवढा घेतल्यानंतर ह्याला कट करायचं आहे खालून. कट केल्याच्या नंतर काय करायचंय, फ्रेम उलटी करायची आहे. ठीक आहे. थोडा फेविकॉल जास्त घेतलाय, कारण काय लगेच चिकटावर म्हणून. हे केल्याच्या नंतर आहे ना एक सेफ साईड म्हणून, हे तर चिकटणारच आहे, पण आपलं सेफ साईड म्हणून मास्किंग टेपचा एक तुकडा काढायचा आहे आणि तो याच्यावर कव्हर करायचा आहे. जर हॉट ग्लू गन असेल ना तुमच्याकडे तर अजून चांगलं आहे. ओके. तर आपली फ्रेम कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आणि जर नवीन असाल तर चॅनलला नक्की विजिट करा. बाय बाय.